नमस्कार. आज आपण आलेलो आहे मुरबे कोट हा किल्ला पाहण्यासाठी. हा किल्ला येतो बुरबे गावात, तालुका जिल्हा पालघर येथे हा किल्ला येतो व आज आपण हा किल्ला पाहणार आहे. किल्ल्यावर जास्त काही नसून फक्त एक ही अशी भिंत आहे, पाहू शकते ही भिंत आहे फक्त, अजून काहीच नाही आहे. अशी ही एवढी अस्तित्वात असणारी भिंत या किल्ल्याची आपल्याला अशी पाहायला भेटत आहे. आपण मुरबे गावात येथे आल्यावर आपल्याला श्री महालक्ष्मी मंदिर मुरबे प्रवेशद्वार येथून समोर जो डावीकडे डांबरी रस्ता गेलेला आहे त्या रस्त्यानं शेवटच्या घरापर्यंत जायचे आहे व तिथे आपला किल्ला आहे. मुरबे कोटाची अशी ही भिंत या ठिकाणी एवढी आपणाला पाहायला भेटत आहे. तर चला पाहून घेऊ मुरबे कोट. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला भिंत या ठिकाणी पाहायला भेटत आहे एवढी. ही या ठिकाणी भिंत या ठिकाणी आपल्याला अशी एवढी पाहायला भेटत आहे. मुरबे गावात आल्यानंतर आपणाला खाडीच्या दिशेला आल्यानंतर शेवटचे घर आहे ते सुनील पाटील यांचे आहे व त्यांच्या घराच्या बाजूलाच लागून या कोटाची ही वास्तू आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. याशी समोर पाहू शकतो आपण भिंत अशी लांबवर पसरलेली आपणाला पाहायला भेटत आहे. एवढेच या कोटाचे अस्तित्व राहिलेले आहे. समोरच्या बाजूस पाहू शकतो आपण अशी ही खाडी आहे व खाडीला लागूनच हा कोट या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे. तर चला जास्त वेळ नाही, 5 मिनिटात आपली गडफेरी पूर्ण होते. हां काका येते हे सुनील पाटील साहेब येते यांच्या घराच्या बाजूलाच लागून आपणाला ही या मुरबे कोटाची तटबंदी आपणाला या ठिकाणी एवढी अशी पाहायला भेटत आहे. प्रत्येकाने अवश्य येऊन ह्या आपल्या मुरबे कोटाची भेट घ्यावी ही एक विनंती आहे. काका तुम्हाला काय सांगायचं का याबद्दल? काय किती वर्षे म्हणजे काय थोडंफार तुम्हाला काय 35 वर्ष झाले त्याच्या अगोदरच नाही त्या अगोदरच आहे, पण तुम्हाला असं तुम्ही ज्यावेळेस छोटे होता किंवा त्यावेळेस कसं होतं काही किंवा बारीक? म्हणजे याची थोडं उंच होता एवढ्याच हां त्याचा काय नाही इथपर्यंत कटारा होता यो असाच. बरं चालते चला ओके चला धन्यवाद. ही पाहू शकतो या ठिकाणी हे घर आहे व त्या ठिकाणी खाडी किनारा शेवटचा भाग. तर आपण खाडीवर जाऊन बघू एकदा. असा हा परिसर या ठिकाणी पाहायला भेटत आहे व आपण एकदा या खाडीच्या बाजूला जाऊन येऊ. असं आपणाला या ठिकाणी मुरबे कोटाच्या या खाडीच्या भागाला आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो मच्छीवळ घातलेली आहे. पालघर महाराष्ट्र शासन वाचा हा आपणाला या ठिकाणी खाडीचा भाग पाहायला भेटत आहे. पूर्ण लांबवरपर्यंत पसरलेला हा खाडीचा भाग या ठिकाणी आपणाला असा पाहायला भेटत आहे. सर्व पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. पाहू शकतो आपण आणि सोडा सुकत टाकलेला आहे पाहू शकतो आपण. आणि माझ्या हातात खेकडा आहे. मुरबे कोटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे 2 भाग पडले. वसई ते दमण हा उत्तर पट्ट्यात तर अलिबाग ते कारवार हा दक्षिण पट्ट्यात आहे. उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता होती. त्यामुळे या भागाच्या आरक्षणासाठी व कारभारासाठी किनाऱ्यालगत अनेक लहान मोठे किल्ले बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. अशाच एका आपण अपरिचित आणि दुर्लक्षित असणाऱ्या कोटाची किंवा किल्ल्याची भेट देण्यासाठी
जात आहोत, ज्याचे नाव आहे किल्ले मुरबे. मुरबे हा कोट आपणाला बोईसरपासून साधारण 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आहे व नांदगावपासून 2 किलोमीटर अंतरावर हा कोट आहे. नांदगाववरून आपण ज्यावेळेस मुरबे गावात येतो तर मुरबे गावात आल्यानंतर खाडीच्या बाजूला अगदी शेवटचं जे घर आहे त्या ठिकाणी आपण गाडी लावून 1 मिनिटाच्या अंतरात आपण या ठिकाणी पोचून जातो. या कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे बोईसर स्टेशन हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. बोईसर ते रेल्वे स्टेशन अंतर 11 किलोमीटर आहे. मुरबे गावातील जाण्यासाठी आपल्याला शेअर रिक्षा तसेच खाजगी बसेसची सोय आहे. काही वयोवृद्ध व आजकाल या किल्ल्याची थोडक्यात माहिती झालेली आहे, त्याच्यामुळे आपणाला या ठिकाणी येण्यास व गड पाहण्यास जास्त आता अडचण होत नाही. परंतु पूर्वी या ठिकाणी जास्त लोकांना माहिती नव्हता, त्याच्यामुळे या ठिकाणी येण्यास थोड्या अडचणी होत होत्या. आपण गावात आल्यानंतर डाव्या हाताला प्रथम महालक्ष्मीचे मंदिर आहे व त्यासाठी भव्य अशी कमान आहे. कमानीच्या पुढे कच्चा रस्ता आहे, तो सोडून पुढच्या बाजूस आपणाला पक्का डांबरी रस्ता डाव्या बाजूला गावात गेलेला आहे. त्या गावात जाणाऱ्या रस्त्याने कुठेही न वळता सरळ आपण शेवटचं घर आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी यावे. रस्त्याच्या डाव्या बाजूस आल्यानंतर आपली गाडी लावून या कोटाचे जे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जावे. आपणाला जे हे पाटील साहेब आहेत यांच्या समोरच घराच्या बाजूलाच या कोटाचे अवशेष म्हणजे एकमेव 10 फूट उंच असलेली भिंत पाहायला मिळते. ओळखण्याची खूण म्हणजे या कोटासमोरच नादुरुस्त झालेले 5 शौचालय आपणाला पाहायला भेटतात. कोटाच्या भिंतीच्या बांधकामात ओबडधोबड दगड, चुना व दगड यांचा वापर केलेला आहे. उर्वरित कोटाचा मलबा ढिगारा स्वरूपात तेथेच पडलेला आहे. कोटाच्या भिंतीची एक बाजू घरातील शौचालयाची टाकी बांधण्यासाठी वापरलेली आहे. घरामागील हा संपूर्ण भाग दलदलीचा व झुडपांनी व्यापलेला असले त्यामुळे आपण या कोटाची भिंत खालील बाजू जाऊन थोडीफार पाहू शकतो, परंतु पुढं जाऊन जास्त पाहू शकत नाही. त्याच्यामुळे आपण वरच्या बाजूने ही भिंत आरामशीर पाहू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आपणाला फक्त 10 ते 15 मिनटात ही गडफेरी पूर्ण होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना पाठवा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स चॅनल. या चॅनलवर असेच आपणाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद. हा पाहू शकतोय समोरच्या बाजूस आलेला गावातून रोड आहे व या झाडाच्या बाजूला आपला किल्ला आहे. आपण नांदगावचा किल्ला पाहून नांदगावच्या या बीचला आलेलो आहे, पाहू शकतो. व आता आपण बीचवर जाणार आहे. पाहू शकतो आपण खूप लांबवर पसरलेला हा बीच या ठिकाणी आहे. चला पाहू नांदगावच्या बीचची मजा घेऊ. नांदगाव बीचमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच आहे. पाहू शकतोय आपण आलेलो आहे या अशा अथांग समुद्रामध्ये. आहोटीची वेळ झालेली आहे. पाहू शकतो या बाजूला खूप लांबवर पसरलेला हा आपला नांदगावचा बीच. त्या समोरच्या बाजूस आपला नांदगावचा किल्ला आहे, नांदगाव कोट. तो कोट पाहून आपण आता या नांदगावच्या बीचला आलेलो आहे.
या ठिकाणी शंख आपण जे वाजवतो शंकर महादेवांच्या, त्या शंखाचे जे छोटे छोटे असतात त्याच्यातील जे हे समुद्रातील मासे किंवा हे जे आहेत ना, या ठिकाणी फिरताना आपणाला पूर्ण पाण्यास भेटत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शंख शिंपले आहेत. असा हा आपला नांदगावचा बीच. नांदगाव हे गाव प्रसिद्ध गाव आहे. चला